मॅडम एक दुर्दैवाने सांगतो मी की मागच्या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये जितकी काही फरक बिलं दिली गेली तर सगळ्यात जर खालचा जिल्हा असेल तर तो नाशिक जिल्हा होता, सगळ्यात महत्वाची बाब। आणि दुसरी बाब याच्यामध्ये अशी महत्वाची आहे की त्या लोकांचे फरक बिलं अनेक वर्षापासूनचे प्रलंबित बिल आहे आणि जर एक वर्ष त्यांचं जर गेलं तर त्याला पुढचा जो मार्च येतो, पुढचा अर्थसंकल्पीय अधिवेशन येईपर्यंत मार्चच्या त्या पुरवणी यादीमध्ये मंजूर होईपर्यंत विलंब करावा लागतो। आणि त्यात जर ह्या तुमच्या फेजनुसार जर बिल येत असतील आणि डीवायडीला जातं, परत पुण्याला परत रिजेक्ट होतं, परत खाली येतं, ह्या प्रवासामध्ये जो छळ होतोय तो शिक्षकांचा होतोय। तुम्ही एक सिस्टम अशी बनवली पाहिजे की आज उपसंचालक साहेब इथं पाहिजे होते, त्याला जर जबाबदार असतील तर फक्त राठोड साहेब आहे। मागच्या वर्षाच्या याच्यामध्ये अनेक वेळेस भेटी घेतल्या, अतिशय उडूची उत्तरं येतात, चुकीच्या त्रुट्या काढल्या जातात। ठीक आहे, आम्ही समजू शकतो की ते जे बिल असतात त्याच्यामध्ये तुम्हाला शहानिशा करावी लागते, बऱ्याच बाबी त्याच्याशी लागून येतात, आम्ही समजू शकतो। पण तुमची जर इतर जर जिल्ह्यांमध्ये जर ती प्रॉपर तयारी केली जाते तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय अडचण येते? नाशिक जिल्ह्यामध्ये ती तयारी करू शकतो ना आपणच। का दरवर्षी नाशिकच जिल्हा का बरं मागे राहतो दरवेळेस? सर, आपले म्हणणं मान्य आहे, मॅडमनं ते उत्तर आधीच दिलेलं आहे की हे होऊ नये म्हणूनच आपण हे पत्र काढत असताना विभाग स्तरावर एक समिती असते, म्हणजे एकट्या राठोड सरांनाही आपण दोषी धरणं योग्य होणार नाही। त्याच्यात लेखाधिकारी असतात, वेगवेगळे अधिकारी असतात आणि त्या समिती पुढे आपलं बिल जातं। मग त्या समितीनं काही प्रश्न निर्माण केले, ते प्रश्न डॉक्युमेंट संदर्भातले होते आणि ते व्हॅलिड होते कारण संचालकाच्या पत्रामध्ये तो उल्लेख होता आणि त्यामुळे माननीय संचालक महोदयांपर्यंत हा विषय गेला। मंत्री महोदयाच्या कार्यालयातूनही त्यांना निरोप दिला आणि मग त्याच्यावर चर्चा होऊ नये, शेवटी पुन्हा आताच्याही पत्रात तसंच प्रमाणपत्र आलेलं आहे। आता जर आपण परत तसे पाठवले तर पुन्हा रिजेक्ट होतील, म्हणून आपण चर्चा करून पत्र देणार अशी या ठिकाणी आम्ही आधीच आपल्याला सांगितलेलं आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, चव्हाण सर, 4 वाजता कलेक्टर साहेबांची मीटिंग आहे।